सुप्रभात मित्रांनी मैत्रिणींनो. आज महात्मा ज्योतिराव फुले यांनी इथं शिक्षणाच्या माध्यमातून जी काही सामाजिक क्रांती केली ती सामाजिक क्रांती फार महत्त्वाची आहे. या सामाजिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये गेल्या आठवड्यामध्ये माझा मित्र मिलिंद, प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कसबे, नारायणगाव येथील महाविद्यालयामध्ये तो मराठी विषयाचं अध्यापन करतो आहे आणि त्याचं पुस्तक मार्केट पब्लिकेशन नावाची एक पब्लिकेशन संस्था आहे, प्रकाशन संस्था आहे. त्या प्रकाशन संस्थेनं डायरी ऑफ लिगसी नावाची एक डायरी प्रकाशित केलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी निमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. आपापल्या परीनं आपण हे सगळं काम, हे कार्य आपण पार पाडतच असतो. या जयंतीच्या द्विशताब्दीच्या निमित्तानं महाराष्ट्रात, देशभर आणि जगभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होती. महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाईल. पण मिलिंदने हे जे काही काम केलेलं आहे, माझ्या मित्राने हे जे काही काम केलेलं आहे या डायरीच्या रूपानं, हा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. या डायरीत काय काय आहे? या डायरीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा संक्षिप्त परिचय आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ग्रंथांचा परिचय आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचं मृत्यूपत्र आहे. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर एक अखंड लिहिला. त्या अखंडाची सुद्धा नोंद मिलिंदनं या डायरीमध्ये घेतलेली आहे. या डायरीच्या शेवटी महात्मा फुले यांना समजून घेताना हा प्राध्यापक हरी नरके यांचा एक अप्रतिम लेख आहे आणि त्या लेखामध्ये महात्मा ज्योतिराव फुले कोणकोणत्या पातळ्यांवर काम करत होते, कितीतरी क्षेत्रांमध्ये काम करत होते, त्याचा संक्षिप्त परिचय या डायरीच्या निमित्तानं होतो आहे. या डायरीच्या शेवटी प्राध्यापक दीपक कांबळे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारी काही शब्दकोडी निर्माण केलेली आहेत. 5 शब्दकोडी आहेत. जिज्ञासूंनी, अभ्यासकांनी, पुरोगामी विद्यार्थिनींनी आणि सर्वांनीच, अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या सर्व माणसांनी ही कोडी नक्की सोडवावी. समजा हे कोडं सोडवता आलं नाही तर त्याच्या पाठोपाठ लगेचच या 5ही कोड्यांची उत्तरं मिलिंदनं देऊन ठेवलेली आहेत. अप्रतिम अशी डायरी निर्माण केल्याबद्दल मी मिलिंदचं आणि मिलिंदच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. याचं अप्रतिम असं कव्हर पेज बुद्धभूषण साळवे यांनी तयार केलेलं आहे. खूप छान कव्हर पेज आहे. त्याचं ब्लर मुखपृष्ठ परशुराम गोसावी यांनी तयार केलेलं आहे. त्याचं ब्लर पण खूप छान आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्माचे माहेर हा जो अखंड आहे तो अखंड कव्हर पेज नंबर 4 वर आहे. परशुराम गोसावी यांचं मनापासून अभिनंदन. त्याचं जे अंतर्गत डिझाईन आहे ते अंतर्गत डिझाईन केलेलं आहे ते बुद्धभूषण साळवे यांनी. माझा मित्र प्रोफेसर डॉक्टर सुधाकर शेलार यानं या डायरीचं मुद्रित शोधन केलेलं आहे आणि नाशिक येथील विकास प्रिंटिंग प्रेस या प्रेसनं या डायरीचं अप्रतिम असं मुद्रण केलेलं आहे. याच्यामध्ये एक महत्वाची बाब मला आवडलेली, सगळंच आवडले पण हे पण आवडलं की याच्यामध्ये मिलिंदनं आणि त्याच्या टीमनं, त्याच्या प्रकाशन संस्थेनं एक बुक मार्क दिलेला आहे. त्या बुक मार्कवर सुद्धा या पुस्तकाचं, या डायरीचं शीर्षक आहे आणि त्याच्यावर महात्मा ज्योतिराव फुले यांचं छायाचित्र आहे. खूप चांगलं केलंय, खूप नाविन्यपूर्ण उपक्रम. मिलिंद, अशा प्रकारचा उपक्रम केल्याबद्दल तुझ्या टीमचं मनापासून अभिनंदन. आणि इथून पुढेही अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रयोग आपण तू आणि तुझ्या टीमनं करावं. पुस्तक मार्केट पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेनं अशा प्रकारचे उपक्रम करावेत यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. सर्वांनी विकत घ्यावी, सर्वांनी वाचावी, सर्वांनी संग्रही ठेवावी. या डायरीमध्ये जी काही रिकामी पानं दिलेली आहेत त्या रिकाम्या पानांमध्ये आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या नोंदी कराव्यात. या डायरीचं एक वैशिष्ट्य की याच्यावर तारीख, वार, वेळ दिलेली नाही.
त्यामुळे कोणत्याही दिवसापासून आणि कोणत्याही वेळेपासून या दैनंदिनीचं आपल्याला लेखन करता येतं. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की सर्वांनी विकत घ्यावी, सर्वांनी संग्रही ठेवावे, सर्वांनी एकमेकांना भेट द्यावी. रोज रात्री झोपताना दैनंदिनीचं लेखन करावं. महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रसार करावा. अखिल मानवजातीच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा. इतकं तोला मोलाचं काम, मोठं काम मिलिंद आणि त्याच्या टीमनं केलेलं आहे. मिलिंद, मी तुझं मनापासून अभिनंदन करतो, तुझ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुझ्या पुढच्या अशाच प्रकारच्या साहित्यिक कामगिरीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. एक टीप आहे, एक माझं महत्त्वाचं निवेदन आहे. ते निवेदन असं की या दैनंदिनीच्या, या डायरीच्या मी 5 प्रती विकत घेतलेल्या आहेत. इतरांनी पण अशा प्रकारच्या या प्रती विकत घ्याव्यात आणि मिलिंद आणि त्याची टीम जे काही उपक्रम करतायत त्या उपक्रमाला आपण सक्रिय पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. मनपूर्वक धन्यवाद.